देशामध्ये रौद्रकेतू नावाचा एक सदाचारी ब्राह्मण होता। त्याची ती सुंदर पत्नी सर्व अप्सरांपेक्षाही अशी शारदा नावाची होती। रौद्रकेतू आणि शारदा यांना दोन सुंदर पुत्र झाले आणि त्या दोन पुत्रांची नावे देवांतक आणि नरांतक अशी ठेवण्यात आली। आणि त्या दोन पुत्रांची कीर्ती ऐकून नारद एक दिवस अंग देशामध्ये निघून गेले, अंग देशामध्ये निघून गेले, अंग देशामध्ये निघून गेले। नारायण 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 घेऊया नामस्मरण, चला घेऊया नामस्मरण, घेऊया नामस्मरण, चला 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 घेऊया नामस्मरण। गुणदेवते गुणदेवते गाऊया हो, घेऊया नामस्मरण, चला 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 घेऊया नामस्मरण। नारायण 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 साऊंड आवाज नाही रे। या अंगदेशात आपलं स्वागत आहे। नारायण नारायण मुलीवर आज कशी काय आमची आठवण झाली? रौद्रकेतू, तुझ्या दोन्ही पुत्रांची कीर्ती ऐकून आम्ही धन्य झालो। तुझे दोन्ही पुत्र तेजस्वी आहेत, सर्व गुण संपन्न आहेत। नारायण नारायण रौद्रकेतू, जर का तुझ्या दोन्ही पुत्रांना पंचाक्षरी विद्येचा जप करण्यास सांगितले आणि त्या भगवान शंकराची आराधना करण्यास सांगितले तर या त्रिभुवनामध्ये त्यांना मृत्यूचा भय राहणार नाही। नारायण नारायण मुलीवर आपल्या आदेशानुसार मी माझ्या दोन्ही पुत्रांना पंचाक्षरी विद्येसाठी पाठवत आहे। नारायण नारायण देवांतक नरांतक, तुम्ही दोन्ही पुत्रांनी पंचाक्षरी विद्येचा जप करून शंकराची आराधना करावी। नारायण यशस्वी नारायण हो, जा त्या मुनिवरांची आज्ञा घ्या। यशस्वी हो, आयुष्यभर हो। नारायण नारायण ओम नमः शिवाय, 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 ओम
तुमची घोर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा तेव्हा तुम्हाला कोणता वर हवा असेल तो मागून घ्या. तुम्ही आम्हाला प्रसन्न झालात. आम्ही धान्य खालो महाराज, धान्य खालो. महादेवा आम्हाला एकच वर द्या. देव दानव मानव ह्याच्यावरून कुठे जाणार धोका येणार नाही, मरण येणार नाही, असं आम्हाला एकच वर द्या. हा तुम्ही लोकात आम्ही अजिंक्य होऊ. हा दिवसा या रात्री आम्हास मृत्यूचे भय नसावे. आम्हाला या त्रैलोकातील राज्य जिंकून तुमच्या चरणाशी आमची भक्ती घडावी असा मला वर द्या भोलेनाथ. नरांतक मी तुम्हाला वर देत आहे, परंतु त्या वराचा तुम्ही दुरुपयोग केला तर मृत्यूला मुखात तथास्तु तथास्तु तथास्तु. या त्रिभुवनामध्ये आपण अजिंक्य होणार. अजिंक्य होणार. मात्र शंकाच नाही. देवांचा तू स्वर्गालोकी जाऊन इंद्राचं राज्य हस्तगत कर होणार. आणि मी पाताळ आणि मृत्यूलोक ताब्यात घेतो म्हणजे आपलंच राज्य होणार. आपलं साम्राज्य. नाचते मी इंद्राच्या दरबारी ग, नाचते मी इंद्राच्या दरबारी ग, मीच माझ्या रूपाची सुंदरी ग, मीच माझ्या रूपाची सुंदरी ग.
तुमच्यावर मी अति प्रसन्न झालो आहे. माझ्या इंद्रपुरीत सर्व मांगल्य कुशल आहे याचा मला अभिमान आहे. रंभा तू रंगमालीला नारायण 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 हातीची पळ्या टाळवी ना घेऊ हातीची पळ्या टाळवी ना घेऊ नाम नारायण गुण गाऊ नाम नारायण गुण गाऊ नाम नारायण गुण गाऊ नाम नारायण गुण गाऊ हातीची पळ्या टाळवी ना घेऊ हातीची पळ्या टाळवी ना घेऊ नाम नारायण गुण गाऊ नाम नारायण गुण गाऊ नाम नारायण गुण गाऊ नाम नारायण 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 या नारद मुनी स्वर्गलोकी आपलं स्वागत आहे. नारायण नारायण. आज या शुभदिनी अशी कोणती शुभ वार्ता घेऊन आलात? इंद्र देवा, आपण 33 कोटी देवांचे राजा आहात आणि 33 कोटी देवाने हा आपल्याला इंद्रपदाचा महान दिलेला आहे आणि म्हणूनच सर्व देव आपल्या आज्ञेचं पालन करतात. इंद्र देवा, नारायण नारायण. नारद मुनी तुमच्या बोलण्याचा अर्थ मी काही समजलो नाही. इंद्र देवा, परंतु आज या इंद्रपदाची मला फार चिंता वाटत आहे. देवांतक आणि नरांतक त्याने शंकराकडून वर प्राप्त करून घेतलं आहे आणि ते या पृथ्वीवर फार गुणवंत झाले. तेव्हा देवांतक हा आपल्या स्वर्गावर चाल करून येत आहे. हेच सांगण्यासाठी आगमन झालं माझं इंद्र देवा. नारायण नारायण. नारद मुनी योग्य वेळी सूचना दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. नारायण नारायण. इंद्र देवा, आपण आपल्या प्रजेचं आणि स्वर्गाचं रक्षण नक्कीच कराल यात तीन मात्रही शंका नाही. आम्ही येत आहोत. नारायण ठीक आहे, नारद मुनी. नारायण नारायण. इंद्रदेवा, तुझं राज्य तुझी अमरावती माझ्या सरकत आणि माझ्या पायाचा दाख. देवांतक तू या इंद्राचा पराक्रम पाहिला नाही. तुमच्यासारखे किती राक्षस आले ना तरी हा इंद्रदेव मागे नाही सरला. लक्षात ठेव. तर कशाला शिकायला त्याच्यावर. अरे तुमच्यासारख्या दैत्याची शब्द खाली पडतात तर पायाची आग मस्तका जाऊन मिळते. इंद्रदेवा, अजून विचार कर. अरे देवाचा देव महादेव ह्याने आम्हाला वर दिलाय. बरं तू उपयोग करू नकोस. देवांतक तर कशाला शिकायला कशावर.
अधांतरी हे सुरेल भांगन अधांतरी हे सुरेल भांगन शेष फळावर धरणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी भगवंताची करणी दातरी हे सुरेल भांगन अधांतरी हे सुरेल भांगन शेष फळावर धरणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी अधांतरी हे सुरेल भांगन अधांतरी हे सुरेल भांगन शेष फळावर धरणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी अधांतरी हे सुरेल भांगन अधांतरी हे सुरेल भांगन शेष फळावर धरणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी नारायण नारायण नारायण. यावे यावे नारदा, आपले श्री स्वामी स्वागत आहे. नारायण नारायण. प्रभू, हे सारं विश्व म्हणजे तूच आहेस, परम करता आणि मानवाच्या अंतःकरणात आत्मरूपाने तूच विराजमान आहेस. या विश्वाचा सूत्रधारी तूच आहेस. म्हणूनच प्रभू, तुमच्या चरणी या नारदाचे कोटी कोटी प्रणाम प्रभू. नारायण नारायण. मान भव. नारदा, या तिन्ही लोकांमध्ये सदैव तुमचा वास असतो असा नारदा तुला वर प्राप्त झाला आहे. नारायण नारायण. तेव्हा या स्त्री लोकात काय घडत आहे ते आमच्या समोर कथन करा. प्रभू, अगदी माझ्या मनातलंच बोलला. प्रभू, या पृथ्वीवरती देवांतक आणि नरांतक यांनी शंकराची घोर तपश्चर्या करून ते फार उन्मत्त झाले. देवांतकने त्या इंद्राचं राज्य हस्तगत करून आता त्याचाच भाऊ नरांतक हा आपल्या वैकुंठावर चाल करून येत आहे. आणि हेच सांगण्यासाठी आगमन झालं माझं विष्णुदेवा. नारदा, योग्य समयी सूचना दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. नारायण नारायण. प्रभू, जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती अधर्म झाला तेव्हा तेव्हा
अनेक अवतार धारण रूप करून तुम्ही या दृष्टांचा नाश केला आणि भक्तांचं रक्षण केलं, त्याचप्रमाणे प्रभू आजही तुम्ही अशीच लीला कराल या शंकाच नाही. विष्णुदेवा, आम्ही येत आहोत. नारायण नारायण नारायण. तुमच्यासारखे राक्षस जेव्हा जेव्हा उन्मत्त झाले तेव्हा तेव्हा अनेक अवतार धारण करून सज्जनांचे रक्षण केले आणि दुर्जनांचा नाश केला. त्याचा मागेला. हे विष्णू, तू कौती आणि मायावी आहेस. हा, कौती आणि मायावी. अरे समुद्र मंथनच्या वेळी, समुद्र मंथनच्या वेळी मोहिनी रूप धारण करून दानवांना मदिरा दिलीस आणि देवांना मात्र अमृत दिलेस. हे कपटी विष्णू, परंतु ते कपट इथं चालणार नाही. तुला तुझ्या ताकदीचा फार गर्व झाला आहे. हे विष्णू, आज तुला जिवंत सोडणार नाही. विष्णुदेव, हा नराधम तुला युद्धासाठी ललकारत आहे. विष्णू, हा कपटी कृत्य करणारा विष्णुदेव आज पळाला, युद्धातून माघारी गेला. देवंत त्रिभुवनात आपण अजिंक्य झालो. साम्राज्य झालं देवंत. हे देवांतक आणि नरांतक, हे देवांतक आणि नरांतक, तुम्ही या त्रैलोक्याचे अजून अधिपती नाही. या त्रैलोक्याचे अजून अधिपती नाही. कश्यप पुत्र विनायक हा एक शूर पराक्रमी आहे. त्या जर कश्यप पुत्राचा आपण पराभव केला तरच या त्रैलोक्याचे तुम्ही अधिपती व्हाल. तरच या त्रैलोक्याचे अधिपती व्हाल. तरच या त्रैलोक्याचे अधिपती व्हाल. काय चमत्कार! कश्यप पुत्र विनायक कश्यप पुत्र विनायक म्हणे आमचा वाद करणार. असत्य तुमचा
कशपुत्र विनायक याचा सर्वनाश व्हायलाच हवा. त्या कशपुत्र विनायकाला ठार मारल्याशिवाय माझ्या मनाला शांतता नाही. कशपुत्र विनायक तूच आहेस ना? म्हणे कशपुत्र विनायक. अरे या कानाला ऐकले मोठा पराक्रमी आहेस म्हणे. पाहू निघे म्हणे. अरे हे कशपुत्र विनायक आज तुला ठार मारल्याशिवाय आजरांतर माघार घेणार नाही. मग होऊन जाऊ दे. पाहूया किती मोठा पराक्रमी आहेस तो. नारायण नारायण कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
आपलं स्वागत आहे म्हटलं. नारायण नारायण. नारदा, अशी कोणती शुभवार्ता घेऊन आला? नारायण नारायण. देवांत, बोल नारदा. अरे ही तुझ्यासाठी शुभवार्ता नाही, ही तुझ्यासाठी अशुभ वार्ता आहे. नारायण नारायण. नारदा, म्हणजे मी काही समजलं नाही. नारायण नारायण. नारदा, आलं लक्षात. अरे ते होणारच होत. नरांतक आणि विनायक, देवांतक विनायकाचा. नारायण नारायण. देवांत, हा तुझा गैरसमज झालेला दिसतो. म्हणजे नारदा, अरे तुला काय बोलायचं आहे? हा? देवांत, अरे त्या नरांतक आणि त्या विनायकाचं घनघोर युद्ध झालं अरे ते होणारच होतं नारदा. आणि त्या विनायकने विशाल रूप धारण करून तुझ्या भावाला ठार मारले आहे. नारायण नारायण. आणि हीच तुझ्यासाठी अशुभ वार्ता आहे. शक्य नाही. आणि नारायण नारायण. आला पावडी चालता होय तो. नारायण नारायण. देवांत, अरे हेच सत्य आहे. नारदा, तुझा भाऊ नरांतक हा मृत्यू पावलेला आहे. नारायण नारायण. वय! असं होणं शक्य नाही. याच गावात त्या विनायकाचा सर्वनाश करून याच गावात त्याचं श्राद्ध खाली. नारायण नारायण. संतोय देवांत, तुम्ही त्या शंकराच्या वराने फार उन्मत्त झाला अरे त्यानंतर आम्हाला वार दिला. आणि- म्हणतोय नारदा, आणि असं होणं शक्यच नाहीये. आणि दुराचाराने वागू लागला. म्हणूनच आज ही वेळ आली तुमच्यावर. नारायण नारायण. नारायण नारायण. देवांत, अरे जा त्या विनायकाबरोबर युद्ध कर. अरे ह्या कालचा फोन चिमणा असा फोन. आणि तुझ्या मनाचं समाधान करून घे. जा, तो विनायक तुझी वाट बघत आहे. नारायण नारायण. असा निघून जातो. तो अष्टविनायक त्याला ठार मारतो. मधला माईक खाली पडेल. माझ्या भावाचं उत्तर कार्य करेल. अगदी बरोबर उभा राहण्या आहे. बसते खाली पडेल ना. मनाला शांतता लाभेल. नारायण नारायण. येतो मी. हातपाय टाक थोडे थोडे. कोण आहे तो? माझ्या मार्गातून बाजूला हो. हाती मुठा सापड. मी का उठला माझा तुम्हाला? कशाला चुका तुझ्यावर. मी कोण मग? ए!